महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रभाग क्रमांक 128च्या कार्यसम्राज्ञी नगरसेविका सौ सई सनील शिर्के यांनी आयोजित केलेल्या छत्री वितरण व जाहीर सभा प्रचंड गर्दीत क्रीडा मंडळ संचलित माणिकलाल अमूल खराय मेहता सभागृह बटवाडी येथे न भूतो न भविष्यती अशा प्रचंड गर्दीत पार पडली। यावेळी जनतेला उद्देशून माजी नगरसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष श्री दशरथ शिर्के म्हणाले, शिर्के परिवाराने जनसेवेचा वसा जोपासलाय। आमची स्नुषा सौ सई शिर्के व चिरंजीव सनील शिर्के जनसेवेसाठी जनतेला समर्पित करत आहेत। तुमचा आशीर्वाद हेच आमचे यश। यावेळी महेंद्र साळवी सर म्हणाले, छत्र वितरणाचा आदर्श कार्यक्रम शिर्के परिवाराच्या जनसेवेचा एक भाग आहे। त्यांना शुभेच्छा। या प्रसंगी सुभाष कदम म्हणाले, निधी कमी पडला म्हणून घाबरू नका, शिर्के परिवाराला साथ द्या, या विभागाचा निश्चित कायापालट होईल। यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते ऑल इंडिया मीडियाचे प्रदेशाध्यक्ष श्री शांताराम तांगडकर म्हणाले, शिर्के परिवार म्हणजे जनसेवेचा दीपस्तंभ। शिर्के परिवाराचा जनसेवेचा वसा कार्यसम्राज्ञी नगरसेविका सई शिर्के व शाखाध्यक्ष सनील शिर्के धडाडीने पुढे चालवतील व शिर्के परिवाराचं नाव हिमालय एवढं उत्तुंग करतील। यावेळी नगरसेविका सई शिर्के म्हणाल्या, आमचे सासरे शिर्के साहेब व आमची सासूबाई सर्वांची बहिणी शिर्के वहिनी यांनी दिलेला वारसा जोमाने पुढे नेऊ। यावेळी शाखाध्यक्ष सनील शिर्के म्हणाले, जनतेचा उदंड प्रेम शिर्के परिवारावर आहे, त्या जनतेला निश्चित न्याय देण्याचं काम आम्ही भविष्यात करणार आहोत। यावेळी व्यासपीठावर डॉक्टर मांजरेकर, समाजसेवक श्री बळीराम मोहिरे, श्री त्र्यंबक घाडगे, श्री किशोर नगरकर, शाखाध्यक्ष दीपाली माईन सोलकर सह संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री बाळामेश्री यांनी केलं। दशरथ शिर्के, शुभांगी शिर्के आणि आता सनील शिर्के आणि सई शिर्के असं नाव आहे। तर या ठिकाणी आपल्याला जनतेने जी संधी दिली आहे त्या संधीचं आपण सोनं कसं करा। शिर्के साहेबांनी आणि शिर्के बहिणी जवळजवळ 27 वर्ष या बटवाडी विभागाची सेवा केली आणि मी अगोदरी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की त्यांच्याकडूनच मला समाजकारणाचा वारसा मिळालेला। मी राजकारण म्हणणार नाही, समाजकारण, कारण की त्यांनी या बटवाडी विभागामध्ये 27 वर्ष समाजकारण केलं, लोकांची सेवा केली आणि आता इथे बदल झाला आणि त्या बदलामुळे मला संधी मिळाली आणि या संधीचं सोनं कसं करेन तर आता मी जसं कदम काकांनी सांगितलं की ती नगरसेविका नाही तर मी सेविका म्हणून, या प्रभागाची सेविका म्हणून मी या जनतेची सेवा करेन। माझं काम आता आपण नगरसेविका म्हटलं किंवा नगरसेवक म्हटलं की त्याची कामं असतात प्रामुख्याने गटारं, पाणी आणि नाले साफसफाई वगैरे हे सगळं करणं, पण त्याचबरोबर आपण सामाजिक बांधिलकी सुद्धा जपली पाहिजे। आता हा तर छोटासा उपक्रम होता ज्येष्ठ नागरिक, कारण की आपल्या समाजात सगळ्याच म्हणजे वयोगटाचे नागरिक राहत असतात आणि माझ्या वचननाम्यामध्ये मी सांगितलं होतं की सगळ्याच म्हणजे जे स्तर आहेत, म्हणजे समाजाचे वेगवेगळे घटक आहेत, म्हणजे स्त्रिया असू दे, विद्यार्थी असू दे किंवा ज्येष्ठ नागरिक असू देत, या सगळ्यांसाठी मी छोटे मोठे उपक्रम राबवत राहणार आहे। तर हा एक पहिला, आता निवडून आल्यानंतर माझा पहिला उपक्रम जो ज्येष्ठ नागरिकांसाठी मी राबवला, तर याच्या पुढे सुद्धा अनेक मी असे उपक्रम समाजातील सर्वच घटकांसाठी राबवेल आणि समाजाची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद। या ठिकाणी शिर्के साहेब, आपण या भटवाडी परिसरामध्ये एक पत्रकार नामांकित बच्चन म्हणून या सर्वेक्षण केला की या ठिकाणी शिर्के साहेब आणि शिर्के परिवाराच्या सुप्त प्रेमाची जबरदस्त लाट आलेली आहे असं लोक म्हणतात, त्याबद्दल सनी शिर्के आपण? प्रथमतः लाट आहे मी असं मी म्हणणार नाही की जनतेचं आणि विभागातल्या रहिवाशांचं प्रेम आहे, त्या प्रेमापोटी हा बदल झालेला आहे। इतरांना संधी देऊन पाहिली पण त्या संधीचं सोनं न करता लोकांचं त्यांनी पिळवणूक केलेली, पण जनतेला माहिती होतं खऱ्या अर्थाने या विभागाचा विकास आणि जनतेचं प्रेम शिर्के कुटुंब देऊ शकतं। पुन्हा या जनतेने या शिर्के कुटुंबावर प्रेम दाखवून हा बदल घडवला, त्याबद्दल मी माझ्या विभागातील सर्व जनतेचे, ज्येष्ठांचे, छोट्यांचे, मोठ्यांचे सगळ्यांचे आभार मानेन आणि मी सदस्य त्यांचा ऋणी आहे। त्याची पोचपावती आम्ही त्यांना आमच्या कामातून त्यांचे देणार आहोत आणि आमच्या विभागातला म्हणजे हे विभागाचे रहिवासी आहेत
की रहिवासी न समजता मी माझ्या कुटुंबाचा भाग समजतो आणि माझं कुटुंब मी कधी दुःखामध्ये त्यांना पडून देणार नाही, त्यांना नेहमी सुखातच ठेवेन एवढंच बोलतो. आणि या विभागाची रूपरेषा जी मी कामातून माझे मिसेस सई सनील शिर्के जी शिक्षित आहेत त्यांना कामातून ते मी विकास करून दाखवेन. कारण की मला जन्मल्यापासून माझ्या कुटुंबाचा मला आशीर्वाद आहे. मी राजकारण कधी माझ्या कुटुंबाने केलं नाही, ते नेहमी समाजकारणच केले. मी लहानापासून पाहत आलेलो आहे. म्हणून आज लोकांचं जे प्रेम आहे हे मिळायला देखील भाग्य लागतं आणि ते प्रेम मी असं सदैव जपून ठेवेन एवढंच बोलतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे. ठीक आहे साहेब, आपण या ठिकाणी शाखा प्रमुख, नगरसेवक ते विभाग प्रमुख उपनेते हे तुम्ही भोगले आहे. परंतु आपल्या इकडे पाहिलं तर आपल्यासारखा साधा आणि सज्जन माणूस आपल्या घरात कोणी आल्यानंतर त्याचं आग्रह कसं करावं हे शिर्के परिवाराच हे करू शकतो. आणि शिर्के परिवाराबद्दल, शिर्के परिवार हा आपल्या घरातला माणूस आहे, ही भावना जोपासली गेलेली आहे. याबद्दल भूमिका काय? खरं म्हटलं तर राजकारण करण्याकरिता समाजसेवा करणं फार महत्त्वपूर्ण समजतो. मी शिवसेनेमध्ये असताना 52 वर्ष मी शिवसेने बाळासाहेबांचा कट्टर शिवसेनेवर काम केलं. ठीक आहे, एक निवडणूक कार्यकर्त्यांनी लढवली अपक्ष, त्यामुळे मला बाहेर निघावं लागलं. परंतु आजही उद्धव साहेबांचं प्रेम माझ्यावरती आजही आहे. परवाची मीटिंगमध्ये बघितलं मी एवढ्या पब्लिकमध्ये उभं असताना मला त्यांनी बोलवत घेतलं आणि बाजूला खुर्चीवर बसवलं. बाकीचे सगळे म्हणून शिर्के साहेब तुम्ही मंचावर असताना तुम्हाला एवढं दिसत, मी बोलू वर्ष काढले, 52 वर्ष मी मातोश्रीमध्ये काढले. महाराष्ट्रामध्ये ही गजारतीच्या शाखा, शिवसेनेच्या शाखा तुम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक लोक नगरसेवक गेले, अनेक आमदार झाले, खासदार झाले. उदाहरणार्थ दिलीप लांडेला मी शाखावर बनवला, असतो आमदार. प्रभाकर शिंदेला देखील मी बनवलेलं. प्राध्यापक रवी गायकवाड उस्मानाबादचा मी त्यावेळेस घेतलं, तो खासदार झाला. म्हणजे अनेक लोकांना मी मोठं केलं. परंतु स्वतः आमदार होण्याची इच्छा होती, परंतु काही जमली नाही. परंतु एक आहे, माझ्या कुटुंबाने हा समाजसेवेचा वारसा घेतलेला आहे. माझ्या पश्चात माझा मुलगा, माझी सून तुमची सगळ्यांची सेवा करत राहील असं मला वाटतं आणि मी सतत त्यांच्या पाठीमागे राहील आणि त्यांच्यावर तुमची सेवा करून घेईन एवढं बोलतो. 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यासाठी तसं पाहिलं तर पत्रकारांनी वकील असताना सुद्धा मी एका राजकीय पत्रकार फार मोठा पदाधिकारी, माझा मुलगा सुद्धा फार मोठा पदाधिकारी. परंतु शिर्के साहेबांनी पक्ष आणि मैत्री कधी आड होती नाही. आणि म्हणून या ठिकाणी शिर्के साहेब तुम्हाला सांगू इच्छितो की किती लाटा येऊ किंवा काही होते, आम्ही मित्रप्रेम हे शेवटपर्यंत टिकवणार. मी नेहमीच मला फोन करतो शिर्के साहेब, शिर्के बहिणी आणि त्यानंतर सनी शिर्के आणि सई शिर्के यांनी हा वारसा तसाच पुढे 5 वर्षापेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी महाराष्ट्र नवपूर्ती आणि नवपूर्ती वृत्तपत्र आणि विधानसभा पत्रकार संघाच्या वतीनं आपला शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबवतो. जय महाराष्ट्र.